नमस्कार मित्रांनो, काय कसं बरं आहे का? आखाडीचा दिवस अगदी डोळ्यात पारणं फिटे पण त्याची आम्ही वाट बघायला लागलोय आणि त्यातच देवाना आजारी पडलो. पण असू ते गुणाची बायको माझी. सकाळी शाळेत गेलो आणि आजारी पडलो. ताप कणकण जरा वाटलं गरमागरम काय तर खाऊन बायकोला हळूच फोन केला, अगं जरा काय बनवतीस काय नाही ना. आणि शाळेत गेल्यावर झालं कणकण, डोकं जाम, सर्दी. आता खेकडं काही मिळते हे दिवसात. बरं खेकडं बघायला आता तिथं सांगलीत कोल्हापुरात पाणी कृष्णेचं जोरात पंचगंगेचं कुठं जाऊ पवत. मग बायकोला हळूच फोन केला. बायको पण शाळेत. म्हटलं जरा नवऱ्याला जरा बरं नाही, जरा आपलं काहीतरी जरा गरमागरम. आणि मग घरातनं शाळेतनं घरात आलो. बघतो तुला काय इथं तर आमची बायको, ही आमची बायको बघा चणचणीत भाजी केली. आणि म्हटलं नुसतं खायला नको, जरा बायकोला मदत करूया. पण संध्याकाळी दवाखान्यात जायचं आहे, तो पण वेळ आहे. आणि म्हणून आपला स्टोर घेऊन बसलोय. गरमागरम भजी, गरमागरम. आता या ठिकाणी आम्ही समोसा करणार आहे. आणि आता तुमच्यासमोर हा सुंदर असा भजी पाव आहे. असं सुंदर असा पाव, जो ब्रेड जो अगदी त्या पद्धतीनं कट केलेला आहे आणि तेलामध्ये हळूच सोडायची घ्यायची की त्या ठिकाणी ते अंगा उडणार नाही. नाहीतर अंगा उडलं की खाणं झालं मग दवाखान्यातच डबा देऊन. बघा किती छान पद्धतीची त्या ठिकाणी आमची बायको तळायला लागली. हा हा, एक नंबरच. बघा काही विकत येऊ नका, पण खायला या चवीसाठी. मग काय दिसलं का नाही बेत जोरदार? मग काय आकाडी पण हा बेत चांगला आहे का नाही? अगदी थंडगार वातावरणात गोधडं अंगावर घेऊन अगदी अशी झणझणीत भजी खायची आहे का नाही? येत आहे का नाही? ठीक आहे, आता यानंतर बटाटे भजी आपण जरा सोडून बघूया. ह्या सगळ्या चमचमीत पार्टीमध्ये आमची पोरं सुद्धा आहेत बघ. लय आवड आहे का नाही? हातात प्लेट करून बसली या बा कसा भजी टाकतो तव्यात ते बघायला. तर अशा पद्धतीचं एक बटाट्याचं फाक घ्यायचं आणि बेसनमध्ये बुडवून तेलात सोडायचं. पण हे करत असताना थोडं अगोदर बटाट्याच्या फाकातून थोडंसं मीठ लावायचं चवीपुरतं, नंतर जास्त लावचिला आणि मग ते सगळंच विस्कटायचं. छणछणीत भजी आहे का नाही? कशाला जायला लागते हॉटेलला? घरातच हॉटेल आहे. हां, हवा असेल तर नुसतं ऑर्डर सांगा. आणि हे अशी चमचमीत आणि झणझणीत अशी भजी बघडल्या अवस्थेची पण तोंडाला पाणी येते. आणि हे आमची सांग लवकर शिकणार आहे बरं का ती सुद्धा. बाचं काय खरं नाही. तर अशा पद्धतीची ही चणचणीत आणि झणझणीत भजी झालेली आहे. आपण सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.